संत परंपरेचा गौरव करणाऱ्या यंदाच्या नाथषष्ठी यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे संत एकनाथ महाराजांच्या नावाने दिले जाणारे यंदाच्या वर्षीचे पुरस्कार जाहीर। पैठणच्या वारीत नाथषष्ठीचे औचित्य साधत शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून विविध पुरस्कार देण्यात येतात। हे पुरस्कार शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन पैठण व नाथवंशज योगीराज महाराज पैठणकर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येतात। यातील प्रथम क्रमांकाचा भानुदास एकनाथ पुरस्कार 2026 हा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गोसेवक, विदर्भरत्न, हरिभक्तपरायण श्री संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला असून ताम्रपट ₹25,000, एकनाथ महाराजांची मूर्ती, एकनाथी भागवत, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। श्री एकनाथ संस्थानाधिपती वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री भैयासाहेब महाराज पैठणकर वारकरी भूषण पुरस्कार नामवंत कीर्तनकार तथा एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेचे पाईक बीड येथील हरिभक्तपरायण श्री अमृताश्रम स्वामी महाराज जोशीबाबा यांना श्री संत एकनाथ महाराज प्रबोध मार्तंड पुरस्कार अहिल्यानगर येथील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री प्रमोद महाराज जगताप यांना श्री संत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार अभिनव गंधर्व पंडित श्री रघुनाथजी खंडाळकर यांना श्री संत एकनाथ महाराज ताल मार्तंड पुरस्कार प्रसिद्ध तबलावादक श्री पांडुरंग पवार यांना तर श्री संत एकनाथ महाराज वारकरी सेवा पुरस्कार पुणे येथील गोसेवक श्री संजय बापू बालवडकर यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे। यावेळी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींची उपस्थिती असणार आहे। सदरील कार्यक्रम श्री संत नरहरी सोनार धर्मशाळा नाथकल्ली पैठण येथे दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजता संपन्न होईल। कार्यक्रमानंतर भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। तर या कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नाथवंशज श्री योगीराज महाराज पैठणकर यांनी केले आहे। वृत्तसंकलन दीपक तुकाराम लिंबोरे, पैठण, छत्रपती संभाजीनगर।